तर आज आपण बनवणार आहोत कैऱ्यांचा मुरब्बा। त्यासाठी मी इथे राजापुरी कैरी घेतलेली आहे। 2 किलोमध्ये माझ्या 2 कैऱ्या मावलेल्या होत्या। तर मी स्वच्छ पाण्याने अगोदर कैऱ्या मस्त धुवून घेतल्या, नंतर कोरड्या कापडाने छान पुसून घ्यायच्या आहेत आणि कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर कैऱ्या अशा किसून घेतल्या किसणीने आणि स्टीलच्या कढईमध्ये आता हे सगळं काढून घेणार आहे। 2 किलो कैऱ्या असतील तर मग आपल्याला 2 किलो साखर लागेल। कैरी आंबट असल्यामुळे 2 किलो साखर मला इथे लागलेली होती। तरी ते 2 किलो साखर याच्यामध्ये घातल्यानंतर सगळं मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। कमी गॅसवर मुरब्बा आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे। चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून हे शिजवून घेणार आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सतत याला मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून मुरब्बा खाली चिटकणार नाही म्हणून। तर छान असा मुरब्बा आपला इथे तयार झालेला आहे। रंग देखील छान सुरेख आलेला आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आवडलं असेल तर लाईक करा।